राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही मंत्रिमंडळात जाहीर करण्यात आली आहे। म्हणजेच हा हप्ता आता 100% महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे हा कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून स्पष्ट केला आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या या चॅनलवर सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल येणारे सर्व छोटे मोठे अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि कोणत्या हप्त्याची रक्कम तुम्हाला आणखी मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांचा की 2100 रुपयांचा मिळणार आहे आणि हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांना गेल्या काही दिवसापासून पडला होता। अशातच आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची तारीख राज्य मंत्रिमंडळातून जाहीर करण्यात आली आहे। आता नवीन वर्षात जानेवारी महिन्याचा हप्ता हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाणार आहे, असे महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे। तसंच महिलांच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये जमा केले जाणार असल्याची ही माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे। तर आता लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला होता। नवीन वर्षाचा पहिला हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारीच्या आत दिला जाणार आहे आणि त्या संदर्भातील आर्थिक नियोजन सुद्धा अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाईल आणि 3 ते 4 दिवसाच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून दिली आहे। तसेच विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे। साधारणपणे आम्हाला 3690 कोटी रुपयांची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे। तसेच फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत आणि मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिन्यातही कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तसेच लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे आणि कोणत्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।